तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, लास्ट लेक्चरमध्ये आपण काय बघितलं? आयोनायझेशन एनर्जी बघितलं बाळांनो. ओके, लास्ट 2-3 लेक्चर झालं आपण आयोनायझेशन एनर्जी बघत आहोत आणि हा आयोनायझेशन एनर्जीचा लास्ट लेक्चर आहे. परत मी सांगतो बाळांनो, विद्यार्थ्यांना आयोनायझेशन एनर्जीमध्ये थोडंसं प्रॉब्लेम होऊ शकतो, म्हणून आपण ह्या बीटचे बाळांनो थोडीशी MCQ ह्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करणार आहोत. तर परत सांगतो बाळांनो की आयोनायझेशन एनर्जी व्यवस्थित डिटेलमध्ये लिहून घेतला असाल तर त्याचं 2 वेळेस, 3 वेळेस, 4 वेळेस, 5 वेळेस व्यवस्थित त्याला वाचा आणि 2-3 वेळेस बाळांनो त्याला लिहून 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 प्रॅक्टिस करा. असं जर केलात तर 100% सांगतो तुम्हाला हा आयोनायझेशन एनर्जी ॲज वेल ॲज हा पूर्ण टॉपिक जबरदस्त जमेल. मी मागच्याच लेक्चरमध्ये सांगितल्याप्रमाणे हा चॅप्टर फार 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 महत्त्वाचा आहे. ओके, तर चला, तर हे आपण काल तुम्हाला होमवर्क दिलं होतं बाळांनो. ओके, हा होमवर्क तुम्ही कंप्लीट केलात की नाही आपण चेक करून घ्या की तुम्हाला जे काही मी होमवर्क दिलं होतं ह्याचे आन्सर असे आहेत बघा. इथं बघा, नायट्रोजन ऑक्सिजन फ्लोरीनमध्ये कुणाची आयोनायझेशन एनर्जी जास्त आहे? आपण पेन बदलूया, तिथं लक्ष द्या. कुणाची आयोनायझेशन एनर्जी जास्त आहे? तर सगळ्यात जास्त आयोनायझेशन एनर्जी कुणाची राहील बाळांनो? फ्लोरीनची. कारण की पिरियडमध्ये बाळांनो इन द पिरियड आयोनायझेशन एनर्जी वाढते, मग फ्लोरीनच्या नंतर ऑक्सिजनची राहायला पाहिजे नायट्रोजनची. बट ह्या दोघांमध्ये एक्सेप्शन आपल्याला माहित आहे, कारण की P3 आहे, त्याच्यामुळे हा पुढे येतो, हा मागे जातो. ओके, द नेक्स्ट बोरॉन बघा, कार्बन, बोरॉन, ऑक्सिजन, नायट्रोजन. परत ते झालं बघा, आधी नायट्रोजन येईल, मग ऑक्सिजन येईल, मग कार्बन येईल, मग बोरॉन येईल बाळांनो. द नेक्स्ट बाळांनो इथे बघा, सिलिकॉन. हे यांच्या खालचीच एलिमेंट आहे. नायट्रोजनच्या खाली कोण असतं? फॉस्फरस. ऑक्सिजनच्या खाली कोण असतं? सल्फर. बोरॉनच्या खाली कोण असतं? ॲल्युमिनियम. कार्बनच्या खाली कोण असतं? सिलिकॉन. तर जशी वरची ऑर्डर तशीच खालची ऑर्डर. द नेक्स्ट आहे बाळांनो इथे बघा, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीनमध्ये बघा, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन डाऊन अ ग्रुप जात असताना आयोनायझेशन एनर्जी कमी होते. का होते? कारण की साईजला डायरेक्टली प्रोपोर्शनल असल्यामुळे होतं. हे बघा, तुम्ही इथं साईडला सगळे पॉईंट सुद्धा लिहून ठेवू शकता बाळांनो. कोणकोणते पॉईंट आपण शिकलोत हे सगळे पॉईंट तुम्ही लिहून घेऊ शकता. लक्षात राहू द्या की पॉईंट लिहून ठेवणं सुद्धा फार महत्त्वाचं आहे. कधीही लक्ष द्या की एक शॉर्टकट सुद्धा लिहून ठेवलं तर फार छान असतं बाळांनो. कधीही एक शॉर्टकट सुद्धा लिहून ठेवलात तर फार 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 छान असतं बाळांनो. शॉर्टकट सुद्धा लिहून ठेवत चला बाळांनो. इथं लक्ष द्या, मी पेज जर ॲड केलं इथं, तर पेज ॲड केल्यानंतर आयोनायझेशन एनर्जीमध्ये कोणकोणते पॉईंट आहेत, किती पॉईंट आहेत, कोणकोणते इम्पॉर्टंट पॉईंट आहेत, ते सगळे पॉईंट जर शॉर्टकटमध्ये एकत्र लिहून ठेवलात तर तुम्हाला कन्फ्यूजसुद्धा नाही होणार बाळांनो. एवढेच पॉईंटवर फोकस करायचं बस. मी तुम्हाला डिटेलमध्ये भरपूर शिकवलं आहे, बट तुम्ही एवढं व्यवस्थित सॉल्व्ह करायचं, म्हणजे एवढे शॉर्टकटमध्ये सगळे पॉईंट लिहून ठेवायचे. एखाद्या दिवस बघूयात आपण सुद्धा, एखाद्या दिवस लिहून द्यायचा प्रयत्न करूयात तुम्हाला. तर चला बाळांनो, हे ऑर्डर बघून घ्या एकदाचं. हे ऑर्डर बघून घ्या. चला इथं ऑर्डर बघून घेऊन या. चला लवकर चला. तर इथं प्रिय विद्यार्थी मित्रांनो, इथं ऑर्डर काय असेल? ओके, चला हे ऑर्डर तुम्ही लिहून घेतलं असेल. इथं बघा, निऑन, ऑक्सिजन, सोडियम, सोडियम प्लस. तर बाळांनो इथं कसं आहे, हे आणि हे असं प्रत्येक विद्यार्थ्याला वाटतं की हे दोघांचं सर, हे दोघंही ऑक्टेट कंप्लीट आहेत सर Na+ची. मग तर Na+ नाही बाळांनो, हा सेकंड पिरियडचा आहे, हा थर्ड पिरियडचा आहे. तर बाळांनो सेकंड पिरियड म्हणजे छोटा एलिमेंट, थर्ड पिरियड म्हणजे मोठा एलिमेंट. तर छोट्याचं इलेक्ट्रॉन काढणं फार अवघड जातं, म्हणून इथं Na. कारण की हे एक्झाम्पल छान आहे. बाकी सगळे एक्झाम्पल थोडेसे सोपे होते, बट हे एक्झाम्पल छान आहे, त्याला स्टार करून ठेवू शकता. ओके, द नेक्स्ट बाळांनो इथं फ्लोरीन, ऑक्सिजन, क्लोरीन, नायट्रोजन. साधी गोष्ट आहे, आधी फ्लोरीन येईल, नायट्रोजन येईल, ऑक्सिजन, आणि क्लोरीन सगळ्यात नंतर येईल. का क्लोरीन सगळ्यात नंतर येईल? कारण की तो थर्ड पिरियडचे आहेत. हे तिघं कोणत्या पिरियडचे आहेत? सेकंड पिरियडचे आहेत. हा कोणत्या पिरियडचा आहे बाळांनो? थर्ड पिरियडचा आहे. अशा एक्झाम्पलला तुम्ही स्टार करून ठेवत चला. आणि उत्तर येणं फार महत्त्वाचं नाही बाळांनो, का आलं हे उत्तर, कसं आलं हे सुद्धा तुम्हाला जमणं फार गरजेचं आहे. हे बघा, कधी MCQ सुद्धा सॉल्व्ह करताना तशाच प्रकारे सॉल्व्ह करायला पाहिजे. इथं बघा, हे लिथियम, सोडियम, पोटॅशियम. तुम्ही डाऊन अ ग्रुप जाताय, साईज काय होते? इन्क्रीज. आयोनायझेशन एनर्जी डिक्रीज. इथं सुद्धा बे, गम, केसर, साईज इन्क्रीज, आयोनायझेशन एनर्जी डिक्रीज. इथे बघा, इथं वेगवेगळे एलिमेंट दिलेत बाळांनो, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, कॅल्शियम, असे वेगवेगळे एलिमेंट दिलेत. मग ह्यांच्यामध्ये आयोनायझेशन एनर्जी कोणाची? तर एकाच पिरियडमध्ये आहेत. मग हे बघा, सगळ्यात जास्त राहील इकडे पिरियडमध्ये जाताना सिलिकॉनची, देन मॅग्नेशियम, देन ॲल्युमिनियम, देन काय असेल बाळांनो? सोडियम. कारण की पिरियडमध्ये जाताना आयोनायझेशन एनर्जी काय होते? वाढते. हे सगळ्यांनाच माहीत आहे. हे बघा, हे बघा, आपण स्कटी वक्रवून फेकून, हे 3D एलिमेंट, ह्या 3D एलिमेंटलाही स्टार करून ठेवा, की हे 3D एलिमेंट सुद्धा एक्झाममध्ये पडलं तुम्हाला यायला पाहिजे. हे बघा,
स्कटी वक्रमण आपण सांगितलं होतं की बाळांनो इथं तुम्ही इकडे जसं जाता तसे साईज डिक्रीज होते आणि साईज डिक्रीज होत चाललं की आयोनायझेशन एनर्जी काय जाते बाळांनो इन्क्रीज होते कारण की आयोनायझेशन एनर्जी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू काय असतं बाळांनो साईज असतं. आयोनायझेशन एनर्जी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू काय असतं बाळांनो साईज असतं. देन नेक्स्ट बघा बाळांनो हे बघा इथे बघा तर बाळांनो कॉपर सिल्वर गोल्ड हे तर भरपूर ह्याला सुद्धा ह्याला तर तुम्ही डबल स्टार करा हो ह्याला तर डबल स्टार करा कारण की आपण ह्याचे मानव ते म्हणजे कुठल्या ग्रुपला काय राहायला पाहिजे कुठल्या ग्रुपला काय राहायला पाहिजे हे सुद्धा आपण मस्त 3D मध्ये इथंच सांगितलेलं आहे. बट मॅक्झिमम टाइम्स हाच प्रश्न विचारतात. हा आणि एक आणखी नेक्स्ट पेजवरती आहे स्कॅन्डियमचा एक कुठला हो हा एक. आता याच्यामध्ये कसं असतं हे 3D एलिमेंट आहे हा 4D एलिमेंट आहे हा 5D एलिमेंट आहे याच्यामध्ये लेंथ अँड कॉन्ट्रॅक्शन होत नाही त्याच्यामुळे 3D इज मोर दॅन 4D इज मोर दॅन 5D हे एवढं सोपं आहे. बट ह्याच्यात तसं नाही बाळांनो इथे एक्सेप्शन होतं. सिल्वरपेक्षा जास्त कोणाचं आहे कॉपरचं आहे आणि सिल्वरपेक्षा जास्त सुद्धा कोणाचं काय एयूचं आहे. उलटं एयूचं कॉपरपेक्षाही जास्त आहे त्याच्यामुळे खरी ऑर्डर अशी आहे. कधी कधी परीक्षेत असं विचारतं तर कधी कधी परीक्षेमध्ये असंही विचारतं तर तुम्हाला दोन्हीही ऑप्शन माहीत राहावेत म्हणून हे दोन्ही ऑप्शन मी तुम्हाला ठेवून दिले. ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित बघा. हे जिथं जिथं आपण स्टार केलं तिथं मी 3 स्टार दिले त्याला तुम्ही 5 स्टार सुद्धा देऊ शकता. हे एवढं महत्त्वाचं आहे बाळांनो. ओके खरं तर एवढंच पडतं जिथं मी मागे सांगितलं ना तुम्हाला 3D एवढं मोठं ते तेवढं जास्त तुम्ही करायची गरज नाही एवढंही लक्षात ठेवलात तर सफिशियंट झालं बाळांनो. इथे बघा तर बाळांनो इथं बघा हे आहे तुमचं एक्झाम्पल. तुमचं होमवर्क पूर्ण कंप्लीट केलाच असाल तर पटपट बाळांनो कधी लक्षात ठेवा डेली जेवढे काही तुम्हाला होमवर्क प्रोव्हाइड केलं जाईल ते होमवर्क दररोजच्या दररोज करत चला. अहो मग चॅप्टर जबरदस्त होईल हो ताई. लक्ष दे भैया लक्ष दे व्यवस्थित कर व्यवस्थित अभ्यास कर. आई वडिलांचे स्वप्न आपल्याला पूर्ण करायचे आहेत आणि त्यासाठी आपल्याला भरपूर 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 मेहनत करावं लागेल बाळांनो भरपूर. आणि ऑनलाईनमध्ये तुम्हाला भरपूर वेळ भेटत आहे घरी बसून अभ्यास करण्यासाठी भरपूर. त्या वेळेचं नियोजन करा त्याचे अभ्यासाचे वेगवेगळे स्लॉट पाडा व्यवस्थित अभ्यास करा रिव्हिजन करत चला व्यवस्थित रिव्हिजन करा. कसं रिव्हिजन करायचं मी तुम्हाला थोड्या वेळात सांगतो. आधी तुमचं होमवर्क कंप्लीट झालं का बघून घ्या. हे बघा जेवढं +4 जास्त राहील तेवढी साईजच छोटी राहील आणि जेवढी साईजच छोटी राहील तेवढी आयोनायझेशन एनर्जी जास्त राहील. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो इथे बघा +3 +2 आणि +1. तर इथे सुद्धा बघा मायनस चार्ज वाढत चाललं की साईज काय होत जाते वाढत जाते आणि साईज वाढत चालली की आयोनायझेशन एनर्जी काय होत जाते कमी होत जाते. तर सगळ्यात छोटा हा ह्याची आयोनायझेशन एनर्जी जास्त. म्हणून तर म्हटलं तुम्हाला मी ते शॉर्टकटमध्ये जर तुम्ही लिहून ठेवलात ना पॉईंट्स मोस्ट इम्पॉर्टंट. हे बघा स्कटी हे बघा हे काय आहे सगळे या लग्नाला आपण ट्रिक सांगितलं होतं सगळे या लग्नाला सांगितलं होतं. तर सगळे या लग्नाला मध्ये सगळ्यात जास्त कोणाचं 3D 4D 5D. बट हे असं होत नाही बाकी सगळ्यामध्ये. हे सुद्धा आपण आयोनायझेशन सांगितले आणि ते डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. हा तुमचा होमवर्क आहे आणि लास्ट होमवर्क जे तुम्हाला दिलं होतं मी काल लास्ट होमवर्क जे दिलं होतं तर ह्या बाळांनो ह्या पिरियडची म्हणजे थर्ड पिरियडची हे जे थर्ड पिरियड आहे ह्या थर्ड पिरियडची तुम्हाला आयोनायझेशन एनर्जी ह्या थर्ड पिरियडची तुम्हाला आयोनायझेशन एनर्जी सांगायची होती. आणि या थर्ड पिरियडची फर्स्ट आयोनायझेशन एनर्जी ह्या थर्ड पिरियडची सेकंड आयोनायझेशन एनर्जी आपण ऑलरेडी डिस्कस केले बाळांनो ऑलरेडी डिस्कस. तुम्ही मागे जावा वहीचे पेजेस ओपन करून बघा आपण ऑलरेडी डिस्कस केले म्हणून मुद्दाम मी याचा आन्सर लिहिलो नाही. तुम्ही थोडं तरी मेहनत करणं फार गरजेचं आहे. तर अशा प्रकारे बाळांनो आपण आयोनायझेशन एनर्जी आपण मागच्या लेक्चरमध्ये घेतलं होतं होमवर्कसुद्धा दिलं होतं की हायेस्ट आयोनायझेशन एनर्जी कोणाची राहील हेलियमची राहील. कोणती फॅमिली नोबेल फॅमिलीची सगळ्यात जास्त राहील. द नेक्स्ट बाळांनो लोवेस्ट कोणाची राहील सीसीएमची राहील. फ्रान्सियम पण म्हणू शकता बट तो रेडिओ ॲक्टिव्ह आहे हे आपण मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं. आणि अल्कली फॅमिली. हे झालं तुमचं मागचं लेक्चर बाळांनो लक्ष द्या. आता असाइनमेंट तुम्हाला तुमच्या भेटले असतील तुम्हाला MCQ तुम्हाला भेटले असतील तर बाळांनो आपण IIB कॉन्सेप्ट बिल्डरमध्ये आयोनायझेशन एनर्जीचे MCQ आहेत. आपण सब टॉपिक वाईज MCQ ठेवलेले आहेत त्याला आपण IIB कॉन्सेप्ट बिल्डर म्हणलेलं आहे. त्याच्यामध्ये MCQ नंबर 77 to 103 हे MCQ तुम्हाला सॉल्व करायचे आहेत बाळांनो. आणि त्याच्यानंतर बाळांनो लेवल 1 मध्ये 15, 16, 17, 18, 19 हे 5 प्रश्न आहेत बाळांनो. आणि लेवल 2 आणि लेवल 3 नंतर पूर्ण चॅप्टर संपल्यानंतर सुद्धा सॉल्व करू शकता. शोधत बसण्याचा विचार करू नका. आधी बिल्डर देन लेवल आणि जर तुम्हाला भेटत असतील लेवल 2 आणि 3 मध्ये MCQ जर आयोनायझेशनचे तर तुम्ही सॉल्व करू शकता बिंदास सॉल्व करू शकता. बट तिथं शोधत बसावं लागेल. इथे सगळे प्रश्न कसे आहेत मिक्स प्रश्न आहेत बाळांनो. ओके बट लेवल 1 आणि आयोनायझेशन एनर्जीमध्ये थोडेसे MCQ सायमल्टेनियसली एकाच्या मागे एक आहेत. चला तर बाळांनो तुरंत बाळांनो आपल्याच बुकलेटमध्ये नीटचे प्रश्न दिलेले आहेत एम्सचे प्रश्न दिलेले आहेत तुम्हाला JEEचे प्रश्न दिलेले आहेत ते सुद्धा प्रश्न तुम्ही तुरंत
तुम्हाला जर शोधल्यानंतर भेटत असतील तर पटकन MCQ सॉल्व्ह करायला सुद्धा काय हरकत नाही, किंवा चॅप्टर झाल्यानंतर सुद्धा सॉल्व्ह करू शकता, हे तुम्ही बघून घ्या बाळांनो. बट सगळ्यात महत्त्वाचं आहे MCQ सॉल्व्ह करण्यापेक्षाही तुमची थेअरी किती छान आहे. तुमची थेअरी जेवढी छान राहील तेवढं तुम्हाला MCQ लवकर सुटतील. आणि तुम्ही उगाच थोडंसं वाचून आलात आणि MCQ जर सॉल्व्ह करायला गेलात तर तुम्हाला वेळ जास्त लागेल. कन्सेप्ट आधी व्यवस्थित क्लिअर करा. त्याचं कन्सेप्ट क्लिअर केल्यानंतर त्याचं रिव्हिजन करा भरपूर वेळेस, आणि रिव्हिजन केल्यानंतर बाळांनो त्याला लिहून प्रॅक्टिस करा, आणि त्याच्यानंतर MCQ सॉल्व्ह करायला या. आणि मी जस्ट थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं की रिव्हिजन कसं करायचं. समजा आपला हा लेक्चर नंबर किती 10-11 असेल, इथे लक्ष द्या. हे लेक्चर नंबर 1, हे लेक्चर नंबर 2, हे 3, हे 4, हे 5, हे 6, हे 7, हे 8, हे 9. मी खरं तर अगोदर सांगायला पाहिजे होतं लेक्चर 1 मध्येच. हे लक्ष द्या. असं करत असताना लक्ष द्या, रिव्हिजन हे लेक्चर चालू आहे. समजा हे काय चालू आहेत लेक्चर, तर लेक्चर 1 आपण बघितलं आणि व्यवस्थित तेव्हाच्या तेव्हा लिहून काढलं. ओके, डन. लिहून काढलं, हे बघा 1 तास गेले, आणि तुरंत त्याचा 1 तास अभ्यास करा. हां, आता अभ्यास झाला, मी थोडंसं फिरून येतो. अभ्यास करायचं, तुरंत अभ्यास करायचं बाळांनो. तुरंत अभ्यास केलात तर फार छान होईल बाळांनो. ओके. आणि तुम्ही व्हिडिओ बघताना जर हेडफोन वगैरे वापरून बघत असाल तर जास्त कॉन्सन्ट्रेशन असं माझं म्हणणं आहे. बाकीची तुमची इच्छा. चला, लेक्चर नंबर 2 बघण्याच्या अगोदर लेक्चर नंबर 1चं 5 मिनिट रिव्हिजन केल्याशिवाय लेक्चर नंबर 2 स्टार्ट करायचं नाही. ओके, हे झालं. आणि त्याला इथेच 1 तास बघणे, व्यवस्थित बघणे, बघत लिहिणे, आणि 1 तास त्याचा अभ्यास करणे. नंतर तिसऱ्या दिवशी तिसरा लेक्चर बघण्याच्या अगोदर ह्याचं 2 मिनिट रिव्हिजन करायचं, ह्याचं 5 मिनिट रिव्हिजन करायचं. मग हा लेक्चर परत 1 तास बघणे, लिहिणे, परत 1 तास अभ्यास करणे. तिसरं काम परत तेच करायचं. तिसरं हे बघा, चौथ्या लेक्चर स्टार्ट होण्याच्या अगोदर ह्याचं 2 मिनिट अभ्यास करा, ह्याचं 2 मिनिट अभ्यास करा, ह्याचं 5 मिनिट अभ्यास करा. मग लेक्चर नंबर 4 स्टार्ट करा, आणि त्याचं 1 तास बघत लिहिणे आणि 1 तास अभ्यास करणे. परत 5वं लेक्चर बघताना तेच बाळांनो, आता ह्याचं 1 मिनिट अभ्यास करा, ह्याचं 2 मिनिट रिवाईज करा, ह्याचं 2 मिनिट रिवाईज करा, आणि ह्याला 5 मिनिट रिवाईज करून पुढे चला. असं केल्यानं काय होतं बाळांनो, तुम्हाला शनिवारी रविवारच्या एक्झामचं टेन्शन येणार नाही, आणि तुम्ही दररोज तेच वाचत चालल्यामुळं काय होतं, सगळ्या गोष्टी एकदम परफेक्ट डोक्यात बसतात. आणि ह्या गोष्टी परफेक्ट झाल्या तर बाळांनो, कधीही सुरुवातीच्या चॅप्टरच्या गोष्टी परफेक्ट झाल्या की त्याच्यानंतर बेस पक्का झाला की सगळा चॅप्टर जबरदस्त जमतो. लय भारी जमतो बाळांनो. मग एका चॅप्टरमध्ये मार्क पडले, कॉन्फिडन्स अप होतो. मग दुसऱ्या चॅप्टरमध्ये ऑटोमॅटिक मार्क वाढत जातात बाळांनो. एक व्यसन लागल्यासारखं होतं, एक व्यसन. आणि व्यसन लावून घ्या. लोक जसं वेगवेगळे व्यसन लावून घेतात, पिक्चर बघायचं व्यसन, फिरायचं व्यसन, गुटखा खायचं, मोठमोठे लोक दारू प्यायचं, असे जे व्यसन करतात, आपल्याला अभ्यासाचं व्यसन लागायला पाहिजे. अभ्यास केल्याशिवाय करमूच नाही आपल्याला. असं ज्यावेळेस होईल ना बाळांनो, 100% सांगतो हो, तुम्ही सक्सेसफुल आहात. तुम्हाला 720 पैकी 720 पडू शकतात. तुम्हाला 700च्या जवळपास मार्क पडू शकतात. तेवढं ध्येयाला वेळ होणं गरजेचं आहे. चला, तर बाळांनो 6व्या दिवशी तसंच करत चला, 7व्या दिवशी तसंच करत चला. जोपर्यंत तो चॅप्टर संपत नाही तोपर्यंत बाळांनो, मग ह्याला तुम्ही बघा, जेव्हा तुम्ही इकडं जास्त जाचाल तेव्हा तुम्हाला हे 1 मिनिट सुद्धा द्यायची गरज नाही. तुम्ही पान पलटल्यानंतर कळतं की काय विषय संपला. आणि रिव्हिजन करताना बाळांनो डबल रिव्हिजन करता बघून नका करू. हात ठेवून करा रिव्हिजन. हात ठेवून इथं काय इथं काय असं करत जायचं बाळांनो. असं नाही की बघितलं असं आहे का, चला पेज उघडा, हे असं आहे का, चला पेज उघडा, असं नाही करायचं बाळांनो. पेज पलटू नाही, त्याच्यावर हात ठेवून करायचं, किंवा न बघता लिहून करायचं. त्याला खरं रिव्हिजन म्हणतात. नुसतं बघत असाल तर ते तिथपर्यंत लक्षात राहतं, नंतर लॉंग ड्युरेशन लक्षात राहत नाही. लक्षात ठेवा, हे 11वीचं चॅप्टर आहे. तुम्हाला 12वी झाल्यानंतर नीटची एक्झाम द्यायची आहे. हे गोष्ट लक्षात राहणं फार गरजेचं आहे. तर चला, आपण आता हे झाल्यानंतर काय सुरू करूयात, आयोनायझेशन एनर्जीचे MCQ सॉल्व्ह करूयात. तर MCQ सॉल्व्ह करूयात. तुम्हाला मे बी आयोनायझेशन एनर्जीचे एक शॉर्ट बट स्वीट 5 मिनिटात एकदा रिव्हिजन करून घेतो, जेणेकरून तुम्हाला आयोनायझेशन एनर्जीचे MCQ लवकर सॉल्व्ह होतील बाळांनो. तर चला, आयोनायझेशन एनर्जीचं आपण रिव्हिजन करूयात. तर आयोनायझेशन एनर्जीचं रिव्हिजन करत असताना फार मोठा बीट आहे आयोनायझेशन एनर्जी. ह्याचा व्यवस्थित अभ्यास करा बाळांनो. आयोनायझेशन एनर्जी साईज, एकदा जर का तुम्ही साईज बघून ठेवलात बाळांनो, तर तुम्हाला आयोनायझेशन एनर्जीचा जास्त
टेन्शन येणार नाही आणि पटपट पटपट बाणू सगळं होऊन जाईल तुमचं. ओके, हे बघा आयोनायझेशन एनर्जी. खरं तर भरपूर जे लेक्चर झाले आहेत, लक्ष द्या. आयोनायझेशन एनर्जी म्हणजेच आयोनायझेशन पोटेन्शियल म्हणजेच आयोनायझेशन एन्थाल्पी. म्हणजे काय असतं? अ मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी, अ मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड, अ मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह द इलेक्ट्रॉन इट्स आउटरमोस्ट ऑर्बिट इन ए गॅसियस फॉर्म. गॅसियस आयटमचाच इलेक्ट्रॉन रिमूव्ह करता येतो, सॉलिड आयटमचा इलेक्ट्रॉन रिमूव्ह करता येत नाही. लिक्विड आयटमचा इलेक्ट्रॉन रिमूव्ह करता येत नाही. फक्त गॅसियसमध्येच पाहिजे आणि आयसोलेटेडच पाहिजे. असं असेल तर त्याच आयटमचा इलेक्ट्रॉन रिमूव्ह करता येतो आणि रिमूव्ह करण्यासाठी जी एनर्जी लागते त्याला आपण आयोनायझेशन एनर्जी म्हणतो बाळांनो. द नेक्स्ट बाळांनो इथे लक्ष द्या. आणि लागते दॅट मीन्स एंडोथर्मिक एनर्जी असते. हे बघा, हा कोणत्या फॉर्ममध्ये पाहिजे? गॅस. इथं भेटतं काय? गॅस. लक्ष द्या, हे आपण मायनस केलं इथं थोडंसं लक्ष द्या. म्हणजे तुम्ही मायनस सुद्धा करत असताना लक्ष द्या. इथं मी तुम्हाला प्लसचं सांगितलं, इथं रिॲक्शन दिल्लीच आहे. इथं ऑब्व्हियसली गॅस दिलंच असेल, गॅस दिलंच असेल. हे बघत राहणं फार गरजेचं आहे. गॅसच आयटम पाहिजे, गॅसियसच आयटम पाहिजे. सॉलिड जमना, लिक्विड जमना. लक्ष द्या बाळांनो. तर इथं बघा, हे एनर्जी कोणकोणते आहेत, युनिट काय काय आहेत, युनिट कन्व्हर्जन सुद्धा सांगितले, गरज नाही तरीही सांगितलेलं आहे. डबल रिव्हिजन करून घेत असताना मी तुम्हाला फक्त महत्त्वाचे पॉईंटच सांगणार आहे, पूर्ण सगळं सांगत बसणार नाही. इथे बघा, एक इलेक्ट्रॉन काढलात I1, दुसरा इलेक्ट्रॉन काढलात I2, तिसरा इलेक्ट्रॉन काढलात I3. तर जे सगळ्यात जास्त आयोनायझेशन एनर्जी कुणाची असते? तर सगळ्यात जास्त आयोनायझेशन कुणाची असते? I3ची. म्हणजे तुम्ही जेवढे इलेक्ट्रॉन काढत जाचाल तेवढी साईज छोटी होत जाते आणि जेवढी साईज छोटी होत जाईल तेवढं त्याला एनर्जी जास्त लागते इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी. हे सांगितलेलं आहे. मग कोणकोणते फॅक्टर आहेत जे आयोनायझेशन एनर्जीवरती अफेक्ट करतील? एक साइज आहे, एक इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज शिल्डिंग इफेक्ट आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे आणि ऑक्सिडेशन नंबर आहे. हे 4 पॉईंट तिथं लिहायचे आहेत बाळांनो तुम्हाला. हेच 4 पॉईंट लिहायचे आहेत. हेच 4 रिलेशन मी तुम्हाला मागे सांगितलं होतं ना पिंक पेनमध्ये, तिथं लिहायचे आहेत बाळांनो. हेच 4 रिलेशन समजून घेऊन त्याचे ट्रिक लिहून ठेवायचे बस. तर बाळांनो इथं बघा, साईज इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आयोनायझेशन एनर्जी. साईज जेवढी कमी राहील तेवढी आयोनायझेशन एनर्जी जास्त राहील. साईज जेवढी जास्त राहील तेवढी आयोनायझेशन एनर्जी कमी राहील. मग ग्रुपमध्ये काय होतं, पिरियडमध्ये काय होतं, हे सगळे एनसीईआरटीत दिले हो. पण इथे एक छोटंसं लाईन दिलं असतं, आपण हे सुटसुटीत व्यवस्थित सिस्टमॅटिक सांगितलं, एवढंच फरक आहे. सगळं एनसीईआरटी तुमचं कव्हर केलं आहे मी. इथं बाळांनो ऑर्डर सुद्धा तुम्हाला मी काही एक्झाम्पल सुद्धा घेतलं होतं, इथं ऑर्डर सुद्धा सांगितलेलं आहे. चला नेक्स्ट. इथे बघा, हे झाल्यानंतर बाळांनो एक्सेप्शन सुद्धा सांगितलं आहे. साईजमध्ये काय एक्सेप्शन आहे? आता डाऊन ग्रुप साईज काय होत जाते? वाढत जाते. म्हणजे आयोनायझेशन एनर्जी काय होत जाते? कमी होत जाते. बट याच्यामध्ये एक्सेप्शन आहे. ह्याला शॉर्टकट सुद्धा काढलं होतं, बॉटल घेऊन आला इंडियात आईसाठी. इथं कार्बन फॅमिलीमध्ये सुद्धा एक्सेप्शन आहे. खाली जाता जाता साईज वाढत जाते, तर आयोनायझेशन एनर्जी कमी व्हायला पाहिजे. बट ह्या दोघांमध्ये काय बाळांनो? शॉर्टकट. हे बघा, ह्या दोघांमध्ये ट्रिक आहे की बाळांनो सून खाली येते आणि पब वर जातं बाळांनो. हे बघा का होतं असं? बिकॉज ऑफ पुअर शिल्डिंग. रिझन सुद्धा सांगितलं आहे, काही काही ठिकाणी ट्रिक सुद्धा सांगितलं आहे. बघा की बऱ्याच ठिकाणी काय होतं, रिझन सांगत बसल्यानंतर फार वेळ वाया जातो. हे डी ब्लॉकमध्ये, ह्या डी ब्लॉकचं सुद्धा मी तुम्हाला शॉर्टकट सांगितलं होतं. बट कसं आहे, डी ब्लॉकमध्ये काय होतं, डी ब्लॉकमध्ये एवढं तुम्हाला जास्त बघत गरजेचं नाही. मी तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे 2च गोष्टी तुम्हाला फार महत्त्वाच्या आहेत. एक हे काय, सगळे या लग्नाला एसी सरांच्या, हे एक. त्याच्यानंतर काय बाळांनो, कॉपर सिल्वर आणि गोल्ड जे आपण एक्झाम्पल घेतलो आहोत. हे 2च एक्झाम्पल फार 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 महत्त्वाचे आहेत. हे अति डिटेलमध्ये झालं बाळांनो. हे जी मेन्स किंवा ॲडव्हान्स साठी झालं बाळांनो. हे खरं तरी हे मी डिटेलमध्ये सांगायचं म्हणलं की आपल्या IIBच्या विद्यार्थ्याला सगळं यायला पाहिजे. सगळंच यायला पाहिजे. देन बघ, पिरियॉडिक टेबलमध्ये बघितलं बाळांनो आपण की पिरियॉडिक टेबलमध्ये सगळ्यात जास्त आयोनायझेशन एनर्जी कोणाची असते हो? पी ब्लॉकची. नंतर कोणाची? डी. देन एफ. देन सगळ्यात कमी कोणाची असते? हे सगळ्यात ह्याची जास्त आणि सगळ्यात त्याची कमी असते. लक्ष द्या. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, ह्याच्यानंतर आपण बघायचं चला. तर सेकंड, इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज साईजचं कसं आहे? इन्व्हर्स आहे. आणि शिल्डिंग इफेक्ट कशी आहे? डायरेक्टली आहे. आणि आई, हे बघा, आई हे साईजला कसे इन्व्हर्स, त्याच्यामुळे ह्याला हे इन्व्हर्स, तर इथं हे डायरेक्ट. हा इथं डायरेक्ट, तर ह्याला इन्व्हर्स बस. आणि हे काय? पीपी म्हणजे काय बाळांनो? पीपी म्हणजे काय? पोलरायझिंग पॉवर. पीपी म्हणजे काय? पोलरायझिंग पॉवर. मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला एनसीईआरटीमध्ये पोलरायझिंग पॉवरचं एक छोटंसं वर्ड दिलं आहे. बट मी तुम्हाला पोलरायझिंग पॉवर किंवा पेनिट्रेशन पॉवर, सॉरी मी पोलरायझिंग पॉवर म्हणलं, पेनिट्रेशन पॉवरचं पूर्ण डिटेलमध्ये सांगितलेलं आहे बाळांनो. पेनिट्रेशन पॉवर म्हणजे थोडक्यात अट्रॅक्शन बाळांनो. इथे लक्ष द्या. अट्रॅक्शन ऑफ सबशेल टुवर्ड्स न्यूक्लियस. अट्रॅक्शन ऑफ सबशेल टुवर्ड्स न्यूक्लियस इज कॉल्ड ॲज पेनिट्रेशन पॉवर. आणि सगळ्यात जास्त पेनिट्रेशन पॉवर कुणाचं असतं?
हे सुद्धा सांगितलेलं आहे. सगळ्यात जास्त पेनिट्रेशन पॉवर कोणाचं असतं? एसचं, मग पीचं, मग डीचं, मग एफचं. पाहणं का जास्त असतं हे सुद्धा सगळे रिझन इथे सांगितलेले आहेत. इथं आता डबल आपण नाही, फक्त तुम्हाला रिव्हिजन करून घेत आहे, जेणेकरून आपण आता हे बघा सगळ्यात जास्त SPD आहे. आणि कारण की आपण तुम्हाला व्यवस्थित MCQ सुटावेत आणि एकदा छान तुमचं रिव्हिजन सुद्धा हवं. त्याच्यानंतर नंबर 3 पॉईंट आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवरती आयोनायझेशन एनर्जी डिपेंड आहे का? हो आहे. कसं? जर कम्प्लिटली फिल्ड ऑर्बिटल असेल तर त्याचा इलेक्ट्रॉन काढणं फार अवघड जातं, कारण की तो मोर स्टेबल असतो बाळांनो. आणि स्टेबल आयटमचं इलेक्ट्रॉन रिमूव्ह करणं लय 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 अवघड बाळांनो, अतिशय जास्त अवघड आहे. तर हे आपण बघितलं आणि याच्यामध्ये हे तुम्हाला सांगितलं, हेच आत्ता तुमच्या होमवर्कमध्ये सुद्धा दिलं होतं की हे बघा सेकंड पिरियड, थर्ड पिरियड, फोर्थ पिरियडमध्ये इकडे जाता साईज कमी होते, म्हणजे आयोनायझेशन जे वाढायला पाहिजे. बट ह्या दोघांमध्ये काय बाळांनो एक्सेप्शन आहे, हा पुढे जातो बिकॉज ऑफ बाळांनो ह्याचं 2 रिझन आहेत. एक तरी हे कम्प्लिटली फिल्ड आहे आणि दुसरी गोष्ट बाळांनो ह्याचं पेनिट्रेशन पॉवर जास्त आहे. इथं सुद्धा एक्सेप्शन आहे बाळांनो नायट्रोजन फॅमिलीपेक्षा ऑक्सिजन फॅमिलीची जास्त, ऑक्सिजन फॅमिलीपेक्षा नायट्रोजनची जास्त असते. तेच रिझन आहे बाळांनो पेनिट्रेशन पॉवरचा, जे की NCERTमध्ये ह्या दोघांनाच एक्झाम्पल घेऊन सांगितलेलं आहे. आणि आपण पूर्ण सेकंड पिरियड, थर्ड पिरियड, फोर्थ पिरियड पर्यंतच हा इफेक्ट दिसतो, हे सुद्धा आपण डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. आणि हे आयोनायझेशन एनर्जीची ऑर्डर जे की आपण होमवर्क तुम्हाला दिलं होतं, इथं त्याचं उत्तर आहे. हे सेकंड आयोनायझेशन एनर्जी हे सुद्धा बघून घ्या बाळांनो, हे फार महत्त्वाचं लक्षात आहे बरं. हे फर्स्ट आयोनायझेशन एनर्जी आणि सेकंड आयोनायझेशन एनर्जी तुम्ही इथं लिहूनच ठेवा. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट बाळांनो. ह्याला इम्पॉर्टंट म्हणून लिहून ठेवा, ह्याला इम्पॉर्टंट म्हणून लिहून ठेवा. स्टार करून ठेवा किंवा इम्पॉर्टंट म्हणून लिहून ठेवा, तुमची मर्जी बाळांनो. द नेक्स्ट ऑक्सिडेशन नंबर बाळांनो प्लसमध्ये आपण ऑक्सिडेशन नंबर कन्सिडर करतो म्हणून लक्ष द्या की बाळांनो ऑक्सिडेशन नंबर जेवढी जास्त म्हणजे तेवढी साईज छोटी, आणि जेवढी साईज छोटी तेवढी आयोनायझेशन एनर्जी काय असेल? जास्त असेल बाळांनो. हे झाले 4 रिझन, हे 4 फॅक्टर्स तुम्हाला परफेक्ट माहीत पाहिजेत. त्याच्यानंतर मेटल नॉन मेटलमध्ये कधीही नॉन मेटलचीच आयोनायझेशन जास्त असते. असे एक्झाम्पल 4-1 देतात, त्याच्यामध्ये कुणाची आयोनायझेशन जास्त आहे, कुणाची कमी आहे, इन्क्रीजिंग ऑर्डर, डिक्रीजिंग ऑर्डर. ह्याला इथं स्टार करून ठेवा, कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांना काय होतं, इन्क्रीजिंग ऑर्डर आणि डिक्रीजिंग ऑर्डर कळत नाही. हे तुम्हाला मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं, डिटेलमध्ये सांगितलेलं आहे, लक्ष द्या. द नेक्स्ट बाळांनो इथं बघा स्टेबिलिटी ऑर्डर, आणि हे आहेत ॲप्लिकेशनमध्ये सांगितलं होतं की बाळांनो आयोनायझेशन एनर्जी डिफरन्स जर बाळांनो 11 इलेक्ट्रॉन वोल्टपेक्षा जर कमी असेल तर काय होतं? हायर ऑक्सिडेशन स्टेट स्टेबल असतं. ह्यालाही बाळांनो डिफरन्स जर 16 इलेक्ट्रॉन वोल्टपेक्षा जर जास्त असेल तर लोअर ऑक्सिडेशन नंबर जास्त स्टेबल असतं. बाळांनो 16 तुम्ही 16ला बघा, काही जणांना 11 आणि 16 म्हणावं लागतं. हे तुम्हाला एक्झाम्पल ॲल्युमिनियमचं दिलं होतं, हे लक्षात राहू द्या. हे खरं तर तेवढं जास्त ह्या चॅप्टरमध्ये नसेल, पण याचा यूज दुसऱ्या चॅप्टरमध्ये जास्त आहे, म्हणून आपण ह्या चॅप्टरमध्ये सगळंच कव्हर करून घेत आहोत. आणि हे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन ह्याचे प्रश्न जरा जास्त पडतात, त्याच्यामुळे ह्या बीटला तुम्ही याला 5 स्टार करून ठेवलं तरी काय हरकत नाही बाळांनो. ह्याला काय करून ठेवा? 5 स्टार. याच्यामध्ये एवढंच नसून बाळांनो याच्यामध्ये भरपूर काही विचारलं जातं. इथं मी एक्झाम्पल दिली तुम्हाला, 2 इलेक्ट्रॉन रिमूव्ह, 3 इलेक्ट्रॉन रिमूव्ह, 1. पण इथे एक आणखीन एक गोष्ट सांगू इच्छितो, तुम्ही लिहून घेऊ शकता तिथं जागा असेल तर, की इथं काय विचारतात. तर इथं ग्रुप नंबर सुद्धा विचारतात बाळांनो. ग्रुप नंबर काय आहे, कधी एलिमेंट काय आहे विचारतात, कधी व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, तुम्ही जसं आता मी तुम्हाला सांगितलं व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन काय विचारतात. त्याच्यानंतर बाळांनो ऑक्सिडेशन नंबर विचारतात. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सुद्धा विचारतात बाळांनो, की कुणाचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कमी आणि कुणा जास्त. ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत, त्याच्यामुळे ह्याला इथं तुम्ही 5 स्टार करून ठेवू शकता. हा मधला 1 स्टार. हे एवढ्या गोष्टी इथं विचारले जातात ह्या पॉईंटवरून. ओके डन. हे फार महत्त्वाचं लक्षात राहू द्या, व्हॅलेन्सी आणि ऑक्सिडेशन नंबरचं पॉईंट. देन नेक्स्ट आहे रिॲक्टिव्हिटी. साईज जेवढी जास्त राहील तेवढी आयोनायझेशन एनर्जी कमी राहते, साईज जेवढी जास्त राहील तेवढी रिॲक्टिव्हिटी जास्त असते, तेवढा तो स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट असतो. लक्षात राहू द्या, रिड्युसिंग एजंट म्हणजेच इलेक्ट्रॉन देणारा, हे सांगितलं होतं आपण. हे नंतर डबल लिहिले तुमच्यासाठी बाळांनो. द नेक्स्ट बघा, इथं लक्ष द्या. तर इथं आपण हे बघितलं ॲक्वेसमध्ये काय होतं, नॉन ॲक्वेसमध्ये कोण स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आहे. तर गॅस फॉर्ममध्ये सीसीएम इज अ स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट, आणि ॲक्वेस फॉर्ममध्ये लिथियम इज अ स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट. हे सुद्धा आपण घेतलेलं आहे. त्याच्यानंतर रिॲक्टिव्हिटी कुणाची जास्त, ज्याची साईज जास्त त्याची रिॲक्टिव्हिटी जास्त. लय भारी सर, अतिशय भारी सर. हे अशा प्रकारे इथं चॅप्टर संपलेलं आहे. नॉट आयोनायझेशन एनर्जी संपलेली आहे. तर इथं तुम्ही लिहून ठेवणं फार गरजेचं आहे की आई इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू डायरेक्टली प्रोपोर्शनल की इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू साईज. देन नंबर 2, आई इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पेनिट्रेशन पॉवर. आई इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज.
I is inversely proportional to shielding effect. I is directly proportional to oxidation number. असे सगळे पॉईंट तुम्ही लिहून ठेवणं फार गरजेचं बाळांनो, जेणेकरून एवढ्याच पॉईंटवरून तुम्हाला अख्खा चॅप्टर समजून जावा. एवढ्याच पॉईंटवरून तुम्हाला अख्खा चॅप्टर, आणि मग एवढं सगळं इम्पॉर्टंट पॉईंट लिहिल्यानंतर एवढ्या मग त्याच्यानंतर परत I इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे काय? S2 म्हणा, P3 म्हणा, P6 म्हणा, D10 म्हणा, हे स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहेत. हे एवढं बघून घेतलं तर पटकन नंतरचे एवढे काही एक्सेप्शन आहेत ह्या चॅप्टरमध्ये, जेवढे ह्या बीटमध्ये आयोनायझेशन पटकन लिहून ठेवलात तर बाळांनो एवढ्यातच तुमची पूर्ण आयोनायझेशन एनर्जी कव्हर होऊन जाते. तर अशा प्रकारे आपण आयोनायझेशन एनर्जीचं पूर्ण रिव्हिजन घेतलेलं आहे. आता आपण सॉल्व्ह करूया त्याचे MCQ. किती फास्टमध्ये आपण याचं तुमचं रिव्हिजन करून घेतलं बाळांनो, एवढ्या फास्टमध्ये, याच्यापेक्षाही फास्टमध्ये तुमचं रिव्हिजन व्हायला पाहिजे. उद्या चल मी जर विचारलं सांग रे बाळा, म्हणजे की फटफट सर हे असं आहे, सर हे तसं आहे, हे सर तसं आहे, असं पटपट सांगता यायला पाहिजे बाळा तुम्हाला. झप सांगता यायला पाहिजे. लक्षात ठेवा, आपण तर अजून एक्साइज हा पॉईंट बघितलेला आहे. दुसरा पॉईंट आपण आयोनायझेशन एनर्जी बघितलेला आहे. त्याच्यानंतर आपला तिसरा पॉईंट आहे इलेक्ट्रॉन अफिनिटी, आणि मग चौथा पॉईंट आहे आपलं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. हे 4 पॉईंट जर जबरदस्त जर केलात मग आपलं पिरियॉडिसिटी जमलं हो. आणि पिरियॉडिसिटी भारी झाली तर ह्याचा यूज तुम्हाला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये होईल, ह्याचा यूज तुम्हाला इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये होईल, ह्याचा यूज तुम्हाला फिजिकल केमिस्ट्रीमध्ये सुद्धा होतो. मोल कॉन्सेप्टचे प्रश्न सॉल्व्ह करताना ह्याचा यूज केला जातो बाळांनो. थर्मोडायनॅमिक्समध्ये ह्याचा यूज आहे बाळांनो. सगळ्या चॅप्टरमध्ये म्हणजे पिरियॉडिसिटीचं केमिस्ट्री म्हणजे पिरियॉडिक टेबलचा अभ्यास करणे. लक्ष द्या, हे फार महत्त्वाचं आहे. हा चॅप्टर एवढं भारी करायचं, एवढं असं रक्तात तुमच्या पिरियॉडिसिटी पाहिजे. आणि मी तुम्हाला मागच्या लेक्चर सांगितलं होतं पिरियॉडिक टेबल पहिल्यांदा पाठ करा. एकदा जर का पिरियॉडिक टेबल पाठ झालं विषय संपला. चला आपण लवकर आयोनायझेशन एनर्जीचे काय सॉल्व्ह करूयात, MCQ सॉल्व्ह करूयात, जेणेकरून कशा प्रकारे प्रश्न पडतात आणि कसं त्याचं उत्तर. हे बघा, फक्त उत्तर येणं फार महत्त्वाचं नाही, ते उत्तर का आहे त्याच्याऐवजी दुसरं काय उत्तर येऊ शकतं. प्रश्न असा पडला असता तर उत्तर काय आलं असतं, ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास फार महत्त्वाचा आहे. मी MCQ 1000 सोडवलेत, मी MCQ 2000 सोडवलेत, काही कामाचं नाही दादा. MCQ कमी सोडायचे. आपले बुकलेटमध्ये जेवढे काही MCQ दिलेत ना, 1 नंबर MCQ दिलेत बा. आपल्या पूर्ण IIBची टीम एकत्र बसून ते MCQ बनवलेत. सगळे एकापेक्षा एक भारी MCQ बांधणं. तेवढेच MCQची डबल ट्रिपल तुम्ही प्रॅक्टिस करा. का हेच उत्तर आहे, ह्याच्या व्यतिरिक्त काय उत्तर येऊ शकतं, ह्याचं असं प्रश्न असतं तर काय होऊ शकतं, असा अभ्यास करा बस. आणि थिअरी छान करा, जसे मागे प्रत्येक लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला. तर चला तर स्टार्ट करूयात बाळांनो. आपण इथं थोडंसं फॉन्ट वाढवूयात. तर चला प्रश्न सॉल्व्ह करूयात. पहिला प्रश्न काय म्हणतो बघा. हे बघा, अ ग्रुप ऑफ एलिमेंट विच हायेस्ट सेकंड आयोनायझेशन एनर्जी, म्हणजे दुसरी आयोनायझेशन एनर्जी कोणाची जास्त असेल. पहिली कमी आणि त्याची दुसरी जास्त आहे. म्हणजे एक इलेक्ट्रॉन इझिली चाललाय, बट दुसरा इलेक्ट्रॉन जाताना तो स्टेबल होऊ लागलाय. शिकलो बरं आपण ॲप्लिकेशनमध्ये. दुसरा इलेक्ट्रॉन जाताना तो स्टेबल होऊ लागलाय. तर बाळांनो बघा, सेकंडरी ग्रुपचं तसं होतं का. सेकंडरी ग्रुपचं काय असतं, सेकंडरी ग्रुपचं NS2 असतं. ह्याचा पहिला इलेक्ट्रॉन ही इझिली जातो, ह्याचा दुसरा इलेक्ट्रॉन ही इझिली जातो. ह्याचं थर्ड आयोनायझेशन एनर्जी हायेस्ट आहे. द नेक्स्ट बाणू इथं तुम्ही 0 ग्रुप एलिमेंटचं पहिलंच आहे बाणू, इलेक्ट्रॉनच जात नाही त्याचा, कारण की तो कम्प्लिटली P6 आहे बाणू. त्याचा इलेक्ट्रॉन काढणं फार अवघड आहे. आपण जस्ट रिव्हिजनच्या टाइमला आता बघितलं होतो. त्याच्यानंतर इथं काय 7th A ग्रुप, 7th A ग्रुपचा आहे का, नाही सर. मग कोण आहे, तर मग आहे कोण, आपला फर्स्ट ए ग्रुप. फर्स्ट ए ग्रुपचं काय असतं, NS1 असतं. एक इलेक्ट्रॉन तर फार इझिली जातो सर, मग होतो तो 0, म्हणजे त्याचं इनर शेल कम्प्लीट आहे आणि त्याचं इलेक्ट्रॉन काढणं लय अवघड आहे सर. असं MCQ सॉल्व्ह करणं गरजेचं आहे विथ रिझन. आता हिचा प्रश्न असा विचारला असता, सेकंड आयोनायझेशन जास्त न राहता थर्ड म्हणलं असतं, तर आन्सर काय आलं असतं बाळांनो, फर्स्ट आलं असतं. असे MCQ सॉल्व्ह करायचे. चला हा MCQ आय होप की तुम्हाला समजला असेल. तर चला नेक्स्ट MCQ सॉल्व्ह करूयात. आपण थोडंसं पेन पण चेंज करूयात. चला तर इथे बघा, हे कार्बन आहे, नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, फ्लोरीन आहे. हे तुम्हाला 4 एलिमेंट दिलेले आहेत आणि हे 4 एलिमेंटमध्ये तुम्हाला करेक्ट बाणव. इथे बघा, कधी कधी विद्यार्थ्यांचं चुकतं बरं, करेक्ट, आणि इथे कधी छोट्या अक्षरामध्ये इनकरेक्ट पण असतं. पोरगा आपल्या धुंदीत असतो, कधी जास्त पण आलं धोक्याचं असतं. हे बघतो आणि पटकन ऑर्डर असं आहे. कधी करेक्ट पण विचारलं जातं, कधी इनकरेक्ट विचारलं जातं. इथं कधी असेंडिंग ऑर्डरमध्ये लिहा, डिसेंडिंग ऑर्डरमध्ये लिहा.
हे सुद्धा विचारलं जातं बाळांनो. इन्क्रीज ऑर्डरमध्ये लिहा, डिक्रीज ऑर्डरमध्ये लिहा, असं सुद्धा प्रश्न विचारलं जातं. बरं आहे, इथं तसं विचारलेलं नाही, फक्त ऑर्डर सांगा म्हणलेलं आहे. आणि इन्क्रीज ऑर्डरमध्ये लिहा आणि डिक्रीज म्हणलं असतं तर फार अवघड गेलं असतं. लक्ष द्या, आता हे जे ऑर्डर आहे सगळ्यात जास्त कुणाची असते? फ्लोरीनची असते, कारण की तो सगळ्यात लेफ्ट साईडला आहे. त्याच्यानंतर ऑक्सिजनची राहायला पाहिजे, बट नायट्रोजनची आहे. का हो? आपण सांगितलंय बिकॉज ऑफ P3 स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. मग कुणाचं आहे हो? ऑक्सिजनचं आहे. मग कुणाचं आहे हो? कार्बनचं आहे. चला सर, हे उत्तर आलं, पण तू सगळ्यात महत्त्वाचं आहे, हे उत्तर येणं फार महत्त्वाचं नाही. हे उत्तर आलं ठीक आहे, प्रश्न लक्ष द्या. परत आता ही तर मी प्रश्न विचारला असतो असेंडिंग ऑर्डरमध्ये लिहा, डिसेंडिंग ऑर्डरमध्ये लिहा, असं जर प्रश्न विचारला असतो तर काय झालं असतं? असेंडिंग ऑर्डरमध्ये, आता हे जे ऑर्डर आहे मला सांगा, इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये आहे का डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये? ही जी ऑर्डर आहे ती इन्क्रीजिंग आहे की डिक्रीजिंग आहे? डिक्रीजिंग सर. आणि सगळ्यात आहे, सगळ्यात जास्त असलेला एलिमेंट पुढे आहे आणि कमी कमी होत चाललाय, म्हणजे हे डिक्रीजिंग ऑर्डर आहे. इन्क्रीजिंग ऑर्डर लिहा म्हणलं असतं काय लिहिलं असतो? तर इथं काय लिहिलं असतो? कार्बनपेक्षा जास्त आहे ऑक्सिजनचं, त्याच्यापेक्षा जास्त आहे नायट्रोजनचं आणि त्याच्यापेक्षा जास्त आहे फ्लोरीनचं. हे इन्क्रीजिंग ऑर्डर झालं आणि हे डिक्रीजिंग ऑर्डर झालं. अशा प्रकारे MCQ सॉल्व्ह करायचे बाळांनो, लक्ष द्या. द नेक्स्ट बाळांनो आपण MCQ सॉल्व्ह करूयात. नेक्स्ट थर्ड MCQ. हा थर्ड MCQ काय म्हणतो बघा. थर्ड MCQ काय म्हणतो? थर्ड MCQ काय म्हणतो हे बघा. विच ऑफ द फॉलोइंग ट्रान्झिशन एनहॉल्स मॅक्झिमम अमाऊंट ऑफ एनर्जी? जास्त एनर्जी कुठे लागते? जेवढी साईज कमी तेवढी आयोनायझेशन एनर्जी जास्त. मग इथं -1 हे न्यूट्रल, +1 +2. तर +2 म्हणजे बाळांनो साईज छोटी, आणि साईज छोटी असेल तर त्याचं इलेक्ट्रॉन काढणं फार अवघड जातं, म्हणून त्याची मॅक्झिमम आयोनायझेशन एनर्जी. आता इथं मिनिमम विचारलं असतं तर ऑब्व्हियसली हा आला असता. फार महत्वाचं आहे, फार महत्वाचं आहे भैया. हे इलेक्ट्रॉन अफिनिटीचा प्रश्न आहे, आपण याला नंतर सॉल्व्ह करूयात. चला देन नेक्स्ट 5वा प्रश्न. हे बघा, प्रश्न सुद्धा मी सॉल्व्ह करत असताना तुम्ही हे प्रश्न सुद्धा लिहून घेऊ शकता. हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न तुम्ही स्क्रीनशॉट काढून हे सुद्धा तुम्ही ह्या बीटच्या नंतर लिहू शकता, किंवा तुम्ही तुम्हाला जे मी असाइनमेंट सांगितले आहे ते असाइनमेंट तुम्ही सॉल्व्ह करू शकता. चला, तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो काय म्हणलेलं आहे इथं म्हणलेलं आहे फर्स्ट आयोनायझेशन पोटेन्शियल इन इलेक्ट्रॉन वोल्ट कुणाचं? नायट्रोजनचं आणि ऑक्सिजनचं सांगा म्हणलेलं आहे. तर तुम्हाला माहित आहे की नायट्रोजनची जास्त असते आणि ऑक्सिजनची कमी असते, म्हणजे पहिली व्हॅल्यू मोठी आणि दुसरी व्हॅल्यू छोटी. भरपूर प्रश्न काय असतो, सॉरी तुम्ही व्हॅल्यू दिलोच नाही सर. आम्ही कसं काय? अरे बाळा, फक्त तुला कन्सेप्ट विचारलं रे, तुला कन्सेप्ट कळालं का नाही ते विचारलेलं आहे. नायट्रोजन आणि ऑक्सिजन रेस्पेक्टिव्हली म्हणलेलं आहे, म्हणजे नायट्रोजनची व्हॅल्यू जास्त असते ऑक्सिजनपेक्षा, म्हणजे पहिली व्हॅल्यू मोठी आणि दुसरी व्हॅल्यू छोटी असं होतं. बट इथं हे थोडंसं चुकीचं आहे, हे उत्तर नाही. ह्याचं उत्तर आहे ए, पहिली व्हॅल्यू मोठी आणि दुसरी व्हॅल्यू छोटी. बाळांनो, पहिली व्हॅल्यू मोठी आणि दुसरी व्हॅल्यू छोटी. तर तुम्ही तुमच्या बुकलेटमध्ये पण करेक्शन करून घेऊ शकता. द नेक्स्ट बाळांनो, चला तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो आपण नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करूयात. चला, नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? नेक्स्ट क्वेश्चन आहे काय आहे? ॲटॉमिक नंबर 9, 10, 11, 12 ची आयोनायझेशन एनर्जी सांगा. अरे पटपट सांगला पाहिजे. 9 कोण आहे? फ्लोरीन. 10 कोण आहे? निऑन. 11 कोण आहे? सोडियम. 12 कोण आहे? मॅग्नेशियम. सगळ्यात जास्त कुणाचं असतं मग? निऑनचं असतं. कुणाचं असतं हे? जर ह्या ठिकाणी ह्यांना काय म्हणलेलं आहे बाळांनो? ह्या ठिकाणी ह्या एलिमेंटला ह्याच ठिकाणी ह्या एलिमेंटला काय म्हणण्यात आलं बाळांनो? ह्याला ए, हा बी, हा सी, हा डी. तर सगळ्यात जास्त कोण असेल? सगळ्यात जास्त असेल सर बी, देन ए, नंतर हे आपलं कोण असेल? डी, आणि हे नंतर ह्या. म्हणजे कोण आहे सर? आन्सर हा आहे सर. किती सोपं आहे हो. बरोबर सर, ॲटॉमिक नंबरवरून. अरे ते एलिमेंट बघ, ते एलिमेंटचे ऑर्डर लिहि, त्याच्यानंतर हे लिहि, विषय संपला. एवढं सोपं असतं बाळा. फार विचार नाही करायचा. कन्सेप्च्युअल आर डी सरांनी जसं आपण अभिजित सरांनी जसं शिकवलंय तसं सॉल्व्ह करायचं बाळांनो, बस. देन नेक्स्ट बाळांनो, आयोनायझेशन एनर्जी ऑफ सोडियम. इथं सोडियमची आयोनायझेशन एनर्जी दिलेली आहे. आता हा बघा, इथं सोडियमची आयोनायझेशन एनर्जी दिलेली आहे. हा तुम्हाला मूल कॉन्सेप्टचा प्रश्न आहे. सोडियमची आयोनायझेशन एनर्जी दिलेली आहे. किती दिलेली आहे सोडियमची आयोनायझेशन एनर्जी? दिलेली आहे तुम्हाला 495, 495 किलो जूल पर मोल. पर मोल म्हणले बघा, पर मोल म्हणले. दॅट मीन्स किती ग्राम? 23 ग्राम. सोडियमचा 1 मोल म्हणजे 23 ग्राम. मग 23 ग्रामला म्हणजे 23 ग्रामला 495 किलो जूल एवढी एनर्जी लागते. तर ह्याचं काय म्हणणं आहे की किती? 2.3 मिलीग्राम म्हणलं. बरं, बऱ्याच वेळेस विद्यार्थ्याला ग्राम वाटू शकतं. आता ह्या ठिकाणी 2.3 ग्राम म्हणलं असतं, म्हणजे 1 पॉईंट अलीकडे सरकलायचं, 1 पॉईंट अलीकडे सरकतो, म्हणजे काय येतं? 49.5 किलो जूल एवढी एनर्जी लागली असती. बट इथं ग्राम नाही विचारलं, मिलीग्राम विचारलं.
इथं ग्राम नाही विचारलं, मिलीग्राम विचारलं, तर मिलीग्रामचा आन्सर काय येईल सर ते सांगा. इथं बघा 2.3 मिलीग्राम. मिलीग्राम म्हणजे 10 तुम्हाला -3 करावं लागेल, म्हणजे त्याचा आन्सर काय येईल 3 पॉईंट अलीकडे सरकेल, तर 0.495 किलो जूल पर मोल, म्हणजे आन्सर येईल डी. कसलं मस्त आहे हे, मोल कन्सेप्टचा प्रश्न आहे बाळांनो. म्हणजे बाळांनो पिरियॉडिसिटीचा प्रश्न सुद्धा मोल कन्सेप्टमध्ये कामाला पडतं, त्याच्यामुळे पिरियॉडिसिटी फार 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 महत्त्वाचं आहे. म्हणजे हा प्रश्न फिजिकलचा आहे, बट इथं मी तुम्हाला हे बघा, हे तुम्हाला येणं फार 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 गरजेचं आहे. हे बघा मोलचा सुद्धा प्रश्न आपण पिरियॉडिसिटीने सॉल्व्ह करू शकतो. हे फिजिकल केमिस्ट्री सुद्धा आपण पिरियॉडिसिटीमध्ये मदत करू शकतं. हे समजण्यासाठी मी वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न घेतले आहेत. इथे किती सोपं दिले बघा. पहिली आयोनायझेशन एनर्जी, दुसरी आयोनायझेशन एनर्जी तुम्हाला दिलेलं आहे, ओके, मॅग्नेशियमची. आणि तुम्हाला काय विचारलंय की दोन्ही इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी किती लागेल, म्हणजे दोघांची बेरीज करायची, फक्त दोघांची काय करायची बानो, बेरीज करायची. बेरीज. आणि बघा हे व्हॅल्यू तुम्ही बघा, इथं बेरीज करायचं आहे, हे बघा इथेच करू शकता तुम्ही. हे 8 आणि 8, 8 आणि 8 किती 16, म्हणजे शेवटीला 6 यायला पाहिजे. 6 इथं पण आहे, इथं पण आहे. पण तुम्हाला माहिती आहे की आयोनायझेशन एनर्जी ऑलवेज काय असते, प्लस असते. अहो विचार सुद्धा करायचे नाही, पूर्ण बेरीज सुद्धा करायची गरज भासत नाही कधी कधी तर. पण बेरीज केलेलं बरं असतं, बेरीज करत चला. बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार सुद्धा येणं फार 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 गरजेचं आहे. हा प्रश्न किती सोपा आहे बघा, हा प्रश्न किती सोपा आहे बघा. इथे काय म्हणतो बघा, सेकंड आयोनायझेशन एनर्जी, फर्स्ट नाही म्हणलं बरं, सेकंड. म्हणून मी आत्ता स्टार करून दिलतो की तुम्हाला सेकंड पिरियडचं बाळांनो, सेकंड पिरियडची फर्स्ट आणि सेकंड आयोनायझेशन एनर्जी येणं मस्ट आहे. मी शिकवलंय सुद्धा आणि शेवटीला तुम्हाला होमवर्कमध्ये सुद्धा दिलं होतं. त्याच्यामुळे त्या दोघांची फर्स्ट आयोनायझेशन एनर्जी, सेकंड आयोनायझेशन एनर्जी व्यवस्थित कन्सेप्च्युअल बघा आणि पाठ पण करून ठेवलं तर काय हरकत नाही. तर नेक्स्ट बघा, नेक्स्ट काय दिलं आहे. आता आला आपला अप्लिकेशनचा प्रश्न. काय म्हणते बघा, पहिली आयोनायझेशन एनर्जी किती दिलंय 8.3, दुसरी किती दिलंय 25, तिसरी किती दिली बाळांनो 37.9, बट चौथी किती दिली बघा, झपकन वाढली. दॅट मीन्स की 3 इलेक्ट्रॉन इझिली जाऊ लागलेत, 3 इलेक्ट्रॉन इझिली जाऊ लागलेत म्हणजे त्याचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 3, त्याचा ऑक्सिडेशन नंबर 3. मग इथे तुम्हाला फक्त ऑक्सिडेशन नंबर 3 कुणाचा आहे बघायचा आहे. हे बघा 3 ब्रोमिनला, जर 3 ब्रोमिन काय असतं, ब्रोमिन हा Br- असतं. 3 ब्रोमिनला बाजूला काढलात तर ह्या मेटलवरती चार्ज काय बाळांनो +3 चार्ज येतं, म्हणजेच उत्तर हे आहे. किती मस्त आहे. भरपूर डोकं खाजू बसतील, हे कसं सोडवायचं. अरे बाळा, अभिजित सरांनी सांगितलंय ना तुला, झपकन जिथं इन्क्रीज झालं त्याच्या अगोदर जेवढी एनर्जी बघा 3 आहेत, तर 3 इलेक्ट्रॉन इझिली जाणार, म्हणजे त्याची व्हॅलेन्सी 3, त्याचं बाळांनो ऑक्सिडेशन नंबर 3. हे पटपट सांगायचं, कोणता ग्रुप नंबर आहे, कोणता पिरियड नंबर आहे, हे सुद्धा तुम्हाला सांगता यायला पाहिजे. नेक्स्ट चला बाळांनो, आता हे सुद्धा प्रश्न तसाच आहे, हा सुद्धा प्रश्न कसा आहे, तसाच आहे. लक्ष द्या बघा, हे पहिली आयोनायझेशन एनर्जी, दुसरी. हे बघा पहिली, हे बघा 700 नंतर 1500, ओके डन. 1500 नंतर 3000 व्हायला पाहिजे. इथं सडनली काय झाले बाळांनो 7000, म्हणजे 2 इलेक्ट्रॉन इझिली जाऊ लागलेत. आता 2 इलेक्ट्रॉन इझिली जाऊ लागलेत म्हणजे ऑक्सिडेशन नंबर 2 आणि त्याचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 2, म्हणजे इथं पटकन 2ला टिक केलं, विषय संपला. हे एवढे सोपे बाळांनो प्रश्न आहेत. फक्त तुमची थेरी जर भारी झाली, तुमची थेरी जर परफेक्ट झाली, थेरी जर तुम्ही परफेक्ट केलात, तर हे प्रश्न तुम्हाला झप सुटतात बाळांनो. हे तुमच्या लेवल 3 मध्ये प्रश्न पण आहे. हे फार भारी प्रश्न आहे. ह्यांचं म्हणणं काय आधी बघून घ्या. आधी प्रश्न काय म्हणतोय बघा. ह्या टेबल दिलं आहे आणि या टेबलमध्ये बाळांनो, ह्या टेबलमध्ये 5 एलिमेंटचं कॉन्फिगरेशन दिलं आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला विचारलेलं आहे की 2 एलिमेंट सेम ग्रुपचे आहेत, असे सांगा. सेम ग्रुपचे आहेत, ओळखा. तर तुम्ही बघायचं ना की चला इथं एनर्जी झपकन वाढू लागली का नाही, 2000चं 4000 म्हणजे कॉमन आहे. हे बघा, हां इथं 500चा 1000 किंवा 1500 व्हायला पाहिजे, बट इथं सडनली वाढू लागली. ओके डन, ह्याला स्टार करून ठेवा. इथं 700चं 1500, ओके डबल होऊ लागलं, फरक पडत नाही. इथं काय होऊ लागलं, इथं 500चं 1800 होऊ लागलं, चला हे पण एखाद्या वेळेस ठीक आहे. त्याच्यानंतर बघा इथं 400चं 800 व्हायला पाहिजे, 1200 व्हायला पाहिजे, सडनली काय होऊ लागलं 3000, म्हणजे इथं या दोघांची पहिली आयोनायझेशन एनर्जी सडनली वाढत आहे, म्हणजे हे दोघं एकाच ग्रुपचे असतील असं सांगता येतं. आणि समजा असं झालं नाही तर मग तुम्हाला सेकंड बघावं लागेल, असं झालं नाही किंवा तुम्हाला थर्ड बघावं लागेल. योगायोगाने तर फर्स्टलाच आहे, त्याच्यामुळे आर आणि यू आर सेम फॅमिली, सेम ग्रुप. तर हे झाले बाळांनो, आपण तुम्हाला आपल्या असाइनमेंटमधले भारी प्रश्न सॉल्व्ह करून घेतलं. आता आपण बघूयात प्रिव्हियस इयरमध्ये बघूयात की आत्तापर्यंत प्रिव्हियस इयरमध्ये किती प्रश्न पडले आहेत आणि ते कोणकोणते प्रश्न पडलेले आहेत. हा बघा 2019 नीटला पडलेला प्रश्न, 2019 मध्ये
2019 मध्ये हा प्रश्न पडला होता आणि हा प्रश्न काय म्हणतो बघा. हा प्रश्न म्हणतो की सेकंड आयोनायझेशन एनर्जी. सर तुम्ही जे म्हणताय ते पडतं सर. हे बघा मी तुम्हाला मागे सांगितलं होतं, हे तुम्हाला मी ऑर्डर सुद्धा तुम्हाला म्हणलं होतं की हे ऑर्डर तुम्ही बघून ठेवा असं म्हणलं होतं तुम्हाला. हे मी तुम्हाला सांगितलं होतं की हे 2 ऑर्डर तुम्ही बघून ठेवणं फार 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 गरजेचं आहे. हे 2 ऑर्डर हे बघा मी तुम्हाला सांगितलं होतं, इथे लक्ष द्या. इथे बघा बघा हे झालं फर्स्ट आयोनायझेशन एनर्जी ऑफ द सेकंड पिरियड आणि त्यानंतर जो आहे हा थर्ड आयोनायझेशन एनर्जी. हे बघा सॉरी सेकंड आयोनायझेशन एनर्जी. बघा बघा मी म्हणलो ते फार 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 महत्त्वाचं, अतिशय महत्त्वाचं, ते लिहून ठेवा म्हणलं, तो व्हेरी 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 इम्पॉर्टंट. हे आहे त्याचं उत्तर. हे काय बानो त्याचं उत्तर आहे. तर चला आपण तो प्रश्न बघूयात. याचं उत्तर बघा इथं बघा. तुम्हीच सांगा. इथं आत्ता बघितलं पण सगळ्यात जास्त कुणाची असते, सगळ्यात जास्त लिथियम प्लस, नंतर Ne प्लस, नंतर ऑक्सिजन, देन फ्लोरीन. आता इथं प्लस प्लस म्हणून दिलं नाही सर, आम्ही कसं करायचं. अरे तुला काढता यायला पाहिजे बाळा, तुला काढता यायला पाहिजे. असं कसं जमतं. हे बघा तर ह्या गोष्टी तुम्हाला परफेक्ट येणं फार 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 गरजेचं आहे बाळांनो. द नेक्स्ट बाळांनो सेकंड MCQ बघूयात चला आपण. तर सेकंड MCQ बघूयात चला. तर सेकंड MCQ काय आहे. सेकंड MCQ काय म्हणतो, कधी पडलाय 2019 मध्ये पडला होता, त्याच्यानंतर 9ला पडलाय बघा आयोनायझेशन एनर्जीवरती. ओके भरपूर साईजवरती जास्त प्रश्न पडलेत बाळांनो. साईज व्यवस्थित करून घ्या. साईजवरती MCQ पडलेत. अमॉंग द फॉलोइंग एलिमेंट बाळांनो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ विच वन ऑफ द फॉलोइंग इज हायेस्ट आयोनायझेशन एनर्जी. सगळ्यात जास्त हायेस्ट आयोनायझेशन एनर्जी असलेला कोण आहे. तरी बघा ना स्टेबल कोण आहे बघायचं. स्टेबल तर चला इथं P2 आहे, हे स्टेबल नाही. हे P1 आहे, हे स्टेबल नाही. त्याच्यानंतर हे P3 आहे, हे पण P3 आहे. वा दोन्ही P3 आहेत. मग कोणाची आयोनायझेशन कोण जास्त स्टेबल असेल. ऑब्व्हियसली D असेल. कारण की जेवढा तो छोटा असेल तेवढी त्याची आयोनायझेशन एनर्जी काय असेल बाळांनो जास्त असेल. कारण की साईजला इन्व्हर्स आहे आपल्याला माहीत आहे. चला हे प्रश्न 2009चं झालं. 2019चा प्रश्न आपण सॉल्व्ह केलं का. हो. 2009चा प्रश्न आपण सॉल्व्ह केलं का. हो. त्याच्यानंतर बघा मी 2019चं का बरं नाही सॉल्व्ह केलं, कारण की हे मी तुम्हाला वारंवार सांगतोय. होमवर्कमध्ये सुद्धा मी याचं उत्तर सांगितलं नाही. का सांगितलं नाही. आणि तुम्हाला I1 आणि I2 येणं फार फार गरजेचं आहे. लक्ष द्या. इथं तुम्हाला काय विचारलंय, इथं तुम्हाला काय विचारलेलं आहे. इथं फर्स्ट आयोनायझेशन एनर्जी विचारलं आहे. ह्या ठिकाणी भविष्यामध्ये तुम्हाला सेकंड सुद्धा विचारू शकतं. तुम्हाला हे अख्खं सेकंड पिरियड पाठच पाहिजे बाळांनो. त्याची पहिली आई, त्याची दुसरी आई हे पाठच पाहिजे तुम्हाला. हे 19चा प्रश्न आहे, तुम्ही सॉल्व्ह करावं. हा 9चा प्रश्न आपण सॉल्व्ह केला. चला चला लवकर सॉल्व्ह करूयात. चला एवढं होऊन जाईल आपलं. विच ऑफ द फॉलोइंग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हॅज अ लोवेस्ट आयोनायझेशन एनर्जी. सगळ्यात कमी आयोनायझेशन एनर्जी कुणाची आहे. चला हा स्टेबल आहे, हा स्टेबल आहे, ह्याची जास्त असते. चला हा हॅलोजन फॅमिली आहे, सगळ्यात हायेस्ट असतं त्याचं, म्हणजे ह्याची सगळ्यात कमी आहे. का. कारण की तो S ब्लॉक एलिमेंट आहे. आपण हे सुद्धा सांगितले की S ब्लॉक एलिमेंट, P ब्लॉक एलिमेंट, D ब्लॉक एलिमेंट, F ब्लॉक एलिमेंट सगळ्यात जास्त आहे P ची, तर सगळ्यात कमी आहे S ची. कारण की ते पिरियडिक टेबल सुद्धा काढून दाखवलं तो बघा, ते काढून दाखवले तुम्हाला मी. चला नेक्स्ट बघा. हा प्रश्न सुटला आपला. आता इथं हायेस्ट म्हणलं असतं तो कोण आलं असतं. हे आलं असतं का नाही. ह्या दोघा बी कोणतरी एक आलं असतं. मग त्यात कोण असतं. हॅलोजन फॅमिली सगळ्यात जास्त असते. हे येलं पाहिजे हो. लोवेस्ट म्हणलं तर आन्सर काय. लोवेस्ट म्हणलं तर आन्सर हा आहे. हायेस्ट म्हणलं तर आन्सर हा राहील. ह्या सगळ्या गोष्टी लोवेस्ट म्हणलं तर काय, हायेस्ट म्हणलं तर काय, ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला जमायला पाहिजेत. चला ह्याच्यानंतर 2009च्या नंतर कधी प्रश्न विचारलाय 2001 मध्ये. मग हा प्रश्न काय आहे, ह्याचं काय म्हणणं आहे बघा. चला लवकर चला. फर्स्ट आयोनायझेशन एनर्जी परत ते चला बघा. कोणता पिरियड. सेकंड पिरियड. त्याच्यामध्ये कोणाची जास्त राहील. नायट्रोजन, देन ऑक्सिजन, कार्बन. आता बोरॉनची जास्त राहील की बेरिलियमची जास्त राहील. ऑब्व्हियसली बेरिलियमची जास्त राहील. आता बघा बरं असं कुठं दिले का. आन्सर काय राहील. ए राहील. बघा हे अर्ध्यापर्यंत बरोबर लिहिले, बट अर्ध्यामध्ये फसलं बघा. बेरिलियमची जास्त असते ॲज कम्पेअर टू बोरॉन. इथं बरोबर दिलं आहे. तर हे उत्तर आहे. अशा प्रकारे पटपट पटपट तुम्ही सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर बघा इथं बघा परत व्हॅल्यू दिली आहे 2000 म्हणले सॉरी मी 1998. फर्स्ट आयोनायझेशन एनर्जी ऑफ बेरिलियम अँड बोरॉन सांगा. जे काही NCERT मध्ये तुम्हाला मस्त एक्सप्लेन करून दिले, बट व्हॅल्यू दिली नाही. कन्सेप्ट सांगितलेला आहे. आता आपण डिस्कस पण झालं की बेरिलियमची जास्त असते बोरॉनपेक्षा. म्हणजे पहिली व्हॅल्यू मोठी आणि दुसरी व्हॅल्यू छोटी. पहिली व्हॅल्यू मोठी आणि दुसरी व्हॅल्यू छोटी. या दोन्ही व्हॅल्यू सेम आहेत. ही पहिली व्हॅल्यू छोटी आणि दुसरी मोठी आहे, चुकीचं आहे. पहिली व्हॅल्यू हे दोन्ही व्हॅल्यू सेम आहेत. तर पहिली मोठी आणि दुसरी छोटी हे करेक्ट आहे. व्हॅल्यू तुम्हाला उगं नाव मात्र दिले, बघ तुम्हाला कन्सेप्ट येणं फार 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 महत्त्वाचं आहे. तर चला हा प्रश्न सगळ्यात शेवटीला आहे. तुम्ही जन्मला पण नव्हतात तेव्हाचा प्रश्न आहे बघा. 1993 मधला प्रश्न आहे.
कोण जमलंच नाही. चला तर बाळांनो, विच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट हॅज ॲबनॉर्मल हायेस्ट डिफरन्स बिटवीन द सेकंड अँड थर्ड आयोनायझेशन एनर्जीमध्ये सडनली चेंज होऊ लागलं. ते लक्षात बरं, सेकंड अँड थर्डमध्ये सडनली चेंज होऊ लागलं म्हणजे थर्ड आयोनायझेशन एनर्जी जास्त आहे आणि फर्स्ट आणि सेकंड कमी, म्हणजे दोन इलेक्ट्रॉन इझिली रिमूव्ह होत चाललेत. याच्यावर समजून घ्यायचं बरं. असं आणि काय म्हणतं की हाय डिफरन्स आहे कुणामध्ये, सेकंड अँड थर्डमध्ये हाय डिफरन्स आहे, म्हणजे तिसरा इलेक्ट्रॉन काढताना एनर्जी लईच जास्त लागू लागली, म्हणजे 2 इलेक्ट्रॉन इझिली चाललेत. मग 2 इलेक्ट्रॉन इझिली कुणाचे जातील, ह्याचा 1 इलेक्ट्रॉन इझिली जाईल. ह्याचे 2 इलेक्ट्रॉन इझिली जातील. ह्याचे आहे तिन्ही एकाच ग्रुपमध्ये नाही होत याचं सर. ह्याचे 2 चाललेत इझिली, बट तिसरा जाताना एनर्जी जास्त लागू लागली. हे कधी ते थोडंसं मिस्टेक म्हणू शकते, हे 2 राहायला पाहिजे. ह्याचे 3 इलेक्ट्रॉन. ह्याचा आन्सर राहील काय बाळांनो, डी. कारण की यशचे इलेक्ट्रॉन जर दोन्ही गेले तर तिसरा इलेक्ट्रॉन जाणं फार अवघड आहे, कारण की तो स्टेबल होतो. इथं थोडंसं करेक्शन करून घ्यावं लागलं, तर 2 असेल. तर अशा प्रकारे बाळांनो, प्रिय विद्यार्थी मित्रांनो, जेवढे नीटमध्ये सुद्धा प्रश्न पडलेत तेवढे आपण सगळेच प्रश्न सॉल्व्ह करून घेतलेले आहेत. तर आयोनायझेशन एनर्जीचा छान 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 अभ्यास करा. आपण नेक्स्ट बघणार आहोत इलेक्ट्रॉन अफिनिटी. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, IIB ऑलवेज तुमच्या सोबत राहील. मस्त अभ्यास करत राहा. डेलीचं होमवर्क डेली करत चला. मी जसं तुम्हाला मागे सांगितलं होतं कशा प्रकारे अभ्यास करायला पाहिजे, कसं प्रकारे रिव्हिजन करायला पाहिजे, हे सुद्धा व्यवस्थित समजून घ्या. तर ऑलवेज आपण तुमच्या सोबत राहू. थिंक IIB, थिंक नीट.